चला तर आपण आता अंड्याच्या रेसिपीला सुरुवात करूया। आणि अंड्याचं आमलेट तर सगळेच करतात, आता आपण नवीन पद्धतीची रेसिपी करूया। हे मी बॉईल करून घेतलेला आहे अंडा उकळवून, आणि त्याचे 2 कापा केलेले आहेत अंडे असे। आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, बेसन घेतलेलं आहे, लाल तिखट घेतलं आहे, मीठ घेतलं आहे चवीनुसार, आणि गरम मसाला घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे। चला तर आपण कृतीला सुरुवात करूया। हा बेसन आहे, 4 चमचे बेसन घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचे, घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे, चवीनुसार आपल्याला घ्यायचं आहे, कमी जास्त तुम्ही घेऊ शकता। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, चिकन मसाला घेतलेला आहे मी, गरम मसाला, आणि ही कोथिंबीर टाकलेली आहे। आता आपण थोडं पाणी घालून त्याला मॅरिनेट करून घेऊया। चला तर आता मॅरिनेट आपला झालेला आहे, मस्त असा बॅटर तयार झालेला आहे। आणि मी ते कढई ठेवली आहे, तेल टाकलेलं आहे, गरम करायला ठेवलेलं आहे, आणि आता एक एक अंडा आपण त्याच्यामध्ये सोडायचा। चला तर असे अंडे आपण सगळे टाकून दिलेले आहेत, नंतर पलटवायचे। चला आता आपण अंडी पलटवून घेऊया, उलट पलट करून घेऊया। मस्त तयार झालेली आहेत, आता सगळीच अंडी अशीच पलटवायची आहेत। आपल्याला मस्त अशी सगळी पलटवलेली आहेत अंडी आपली, खाण्यासाठी तयार आहेत। बघा मस्त झालेली आहेत, काढून घेऊया प्लेट। बरोबर आहे, काय व्हिडिओ काढायचे? हां चला, अंडा डिश आपल्या खाण्यासाठी तयार आहे। माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। स्वस्त का मस्त राहा, आणि फॉलो करायला नक्की विसरू नका। बाय बाय। देखी चला आता खाण्यासाठी आपली डिश, अंडा डिश आपली खाण्यासाठी तयार आहे। माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, फॉलो करा, कमेंट करायला विसरू नका। स्वस्त खा, मस्त राहा, आणि कुठून बघताय ते मला नक्कीच कळवा। बाय बाय। देखी चला आता खाण्यासाठी आपली डिश, अंडा डिश आपली खाण्यासाठी तयार आहे। माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, फॉलो करा, कमेंट करायला विसरू नका। स्वस्त खा, मस्त राहा, आणि कुठून बघताय ते मला नक्कीच कळवा। बाय बाय। चला तर आपण आता अंड्याच्या रेसिपीला सुरुवात करूया। आणि अंड्याचं आमलेट तर सगळेच करतात, आता आपण नवीन पद्धतीची रेसिपी करूया। हे मी बॉईल करून घेतलेलं आहे अंडा उकळवून, आणि त्याचे 2 कापा केलेले आहेत अंडे असे। आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, बेसन घेतलेलं आहे, लाल तिखट घेतलं आहे, मीठ घेतलं आहे चवीनुसार, आणि गरम मसाला घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे। चला तर आपण कृतीला सुरुवात करूया। हा बेसन आहे, 4 चमचे बेसन घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचे, घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे, चवीनुसार आपल्याला घ्यायचं आहे, कमी जास्त तुम्ही घेऊ शकता। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, चिकन मसाला घेतलेला आहे मी, गरम मसाला,
आणि ही कोथिंबीर टाकलेली आहे. आता आपण थोडं थोडं पाणी घालून त्याला मॅरिनेट करून घेऊया. चला तर आता मॅरिनेट आपला झालेला आहे. मस्त असा बॅटर तयार झालेला आहे. आणि मी ते कढई ठेवली आहे, तेल टाकलेलं आहे, गरम करायला ठेवलेलं आहे. आणि आता एक एक अंडा आपण त्याच्यामध्ये सोडायचा. चला तर असे अंडी आपण सगळी टाकून दिलेले आहेत. नंतर पलटवायचे. चला आता आपण अंडी पलटवून घेऊया, उलट पलट करून घेऊया. मस्त तयार झालेली आहे. तर सगळीच अंडी अशीच पलटवायची आहेत. आपलं मस्त अशी सगळी पलटवलेली आहेत अंडी आपली. खाण्यासाठी तयार आहेत. बघा मस्त झालेली आहेत. काढून घेऊया प्लेट. बरोबर आहे. काय व्हिडिओ काढायचे? हां चला, अंडा डिश आपल्या खाण्यासाठी तयार आहे. माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. स्वस्त का मस्त राहा आणि फॉलो करायला नक्की विसरू नका. बाय बाय.